नमस्ते मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती लेट्स टॉक. मित्रांनो, सध्या निवडणुकीचं वातावरण खूप जोरदार चालू आहे आणि त्याच अनुषंगाने एक गोष्ट मला बोलावीशी वाटत आहे. विरोधक हा का बरं महत्त्वाचा? कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा काही असू द्या, सरकार कुणाचं पण असू द्या, पण विरोधक राहणं का गरजेचं आहे त्याचं मी तुम्हाला आज मुद्दामून सांगणार आहे आणि त्याचं रिझन पण वेगळं आहे मित्रांनो. तर बघा, तुम्ही आपल्या स्तंभ जर म्हणलात तर 4 स्तंभ किंवा 4 कॅटेगरीज येतात. त्याच्यात एक आहे व्यापारी वर्ग, दुसरा आहे नोकरदार वर्ग, तिसरा आहे विद्यार्थी आणि गृहिणी वर्ग आणि चौथा आहे हा ज्येष्ठ नागरिकांचा. तर मित्रांनो, मला सांगा याच्यापैकी कुठला असा वर्ग आहे जो पार्लमेंटमध्ये काही घडणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवू शकतो? तर कोणीच नाही. त्याच्यासाठी विरोधक हा कधी पण महत्त्वाचा असतो मित्रांनो. व्यापारी वर्गांचा जर बघितला, तो बिचारा सकाळी त्याचा बिझनेस करून, त्याच्या बिझनेसमध्ये वाहिलेल्या गोष्टी करून त्याला त्याचीच वेळ पुरत नाही, तर तो पार्लमेंटमध्ये काय घडायला कोण सांगणार? आणि हे महत्त्वाचं काय, तर काही प्रकारचे बिल पास होतात, काही प्रकारच्या योजना येतात. मग या योजना योग्य आहेत की नाही हे कोण पडताळणार? जर विरोधकच राहिले नाही तर ही गोष्ट करणार कोण? त्यामुळं मित्रांनो, विरोधक हा खूप महत्त्वाचा आहे. राहिला दुसरा वर्ग, नोकरदार वर्ग. नोकरदार वर्ग हा स्वतः 8 घंट्याची नोकरी करून त्याच्यासाठी 4 ते 6 घंटे ट्रॅव्हलिंगमध्ये घालतो. त्याच्यापाशी पण एवढा वेळ नाही की तो जाऊन पार्लमेंटमध्ये ही गोष्टी बघेल. तर तिथे पण लागतो आपल्याला विरोधक. आणि सध्या जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, विरोधक हे उरलेच नाहीत असं मी म्हणेल. का? कुठेही बघा कोणी पण येते. आता हल्लीचं जर बघितलं, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 1 मंत्री आहे. येणाऱ्या काळात मे बी असं होईल 5 उपमुख्यमंत्री होतील आणि 1 मंत्री राहील. किंवा येणाऱ्या काळात असं बी होईल 2 वर्ष तू मंत्री राहा, 2 वर्ष मी राहतो, एखादा वर्ष हा राहील. का नाही होणार? जर यांची युती कधी पण घडू शकते. यांचं कधी पण एकत्र येण्याचं जर ह्यांचं असंच चालत राहिलं आणि हे आत्ता चालू झाले, हे पूर्वी असं कधी नव्हतं. अगोदरच्या काळात जर बघितलात, आता आमच्या एरियात जर म्हणलात माननीय विलासराव देशमुख साहेब. बघा, मी खूप लहान होतो. त्यांचा काळ मला जास्त पाहायला म्हणजे मी दुर्दैवी म्हणा, मला पाहायला भेटला नाही. पण त्या काळातचे 2 नाव मी सांगतो तुम्हाला. एक होते विलासराव देशमुख साहेब आणि दुसरे होते गोपीनाथराव मुंडे साहेब. हे 2 माणसं म्हणजे आजचं तर तुम्ही जर त्यांचं हे पाहिलात, आता तसं पाहायला गेले तर हे दोघं दोस्तच. मग का मित्रांनो यांनी एकत्र येऊन त्यांचं सरकार स्थापन केलं नाही? का यांना गरज पडली नाही? कारण ते त्या गोष्टीमध्ये त्यांच्या एक काय म्हणतात क्रेडिबिलिटी ते होती. म्हणजे बाबा मी या पक्षाचा आणि एक जुना काळ होता. एखादा व्यक्ती लहान वयात एखाद्या पक्षात गेला, तो मरायचा त्या पक्षातच. असं नव्हतं, की मी आज काँग्रेस आहे, उद्या बीजेपी आहे, परवा राष्ट्रवादी आहे असलं. हे ह्याला मी ना एक पोराडगी खेळ म्हणेन. आणि हे कुठं पण योग्य नाहीये असं मला वाटतं. आता तुम्ही जर तळागाळात बघितलात, आता माझ्या मित्रांचे काका असतील किंवा वडील असतील, हे 30-30, 40-40 वर्ष झाले एकाच पक्षामध्ये. मी कुठल्या पक्षात आहे ते नाही म्हणत आहे, पण एक सांगतोय आणि ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही असं याच्याबरोबर युती, त्याच्याबरोबर युती करून जर सरकार निर्माण करत असताल, तर विरोधक राहिले कुठं मग? आणि मग ते जे पार्लमेंटमध्ये कुठले बिल पास होतात, कुठल्या योजना येतात, त्याला पडताळतंय कोण मग? म्हणजे हे थोडक्यात असं आहे, 10 जण मिळून टेबलवर बसा, साइन करा, बिल पास करा, संपलं सर्व. असंच थोडक्यात मला म्हणावं लागेल. आणि हे जे 4 वर्ग आहेत, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग, ह्यांना वेळ नाहीये मित्रांनो, की हे ह्यांचे कामधंदे सोडून इथं लक्ष देत बसतील. तर त्याच्यामुळं मला वाटतं विरोधक राहावा आणि पक्ष जो आहे, तो पक्ष ज्याचा आहे त्याच पक्षात राहावं त्यांनी. आणि हे जर असंच चालत राहिलं, मी जसं म्हणलो तुम्हाला, उद्या 10 जर मंत्री तुम्हाला बघायला भेटले किंवा 10 मुख्यमंत्री बघायला भेटले, तर त्याच्यात नवल वाटायसारखं काही आहे, काही नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला सांगा याबद्दल तुमची राय काय आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि तसंच मतदान जरूर करा. मतदानावरतीच ह्या सर्व गोष्टी डिसाईड करतात. पण मतदान करताना पक्ष नाही माणूस बघा. एवढंच मी तुम्हाला म्हणेल. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.